एक क्षण थांबा आणि स्वतःलाच विचारा, मागच्या हंगामात तुम्ही जे पीक घेतलं त्यातून खरंच किती पैसा उरला? बी बियाणं, खत, मजुरी, फवारणी हा सगळा खर्च वजा केल्यावर हातात काय राहिलं? जर उत्तर समाधानकारक नसेल तर आजचा व्हिडिओ फक्त बघू नका, तर नीट अभ्यासा. कारण शेती सगळ्यात मोठी चूक कोणती आहे माहीत आहे? पीक चुकीचं नसतं, वेळ चुकलेली असते. योग्य पीक चुकीच्या महिन्यात लावलं की तेच पीक तोट्याच ठरतं, आणि तेच पीक योग्य महिन्यात लावलं की एका हंगामात लाखोंचा फायदा मिळतो. निसर्ग यंदा पुन्हा एकदा आपली परीक्षा घेतोय. कुठं कोरडा दुष्काळ सदृश्य जुलै, तर कुठं अचानक ढगफुटीसारखा पाऊस. या अनिश्चिततेत तग धरून राहायचं असेल तर एकाच पिकावर सगळं भवितव्य अवलंबून न ठेवणं हा जुगार ठरतो. त्याऐवजी हवामानाचा नेमका अंदाज घेऊन, बाजारातल्या मागणी पुरवठ्याचं गणित समजून घेऊन पीक निवडणं हीच आजच्या यशस्वी शेतकऱ्याची खरी ओळख आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 पिकांबद्दल बोलणार आहोत जे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात लावली तर पुढच्या सणासुदीच्या आणि हिवाळी हंगामात बाजारात नेमकी तेजी असते, तेव्हाच तुमचा माल विक्रीला तयार होतो. फक्त पिकांची नाव सांगून थांबणार नाही, तर लागवडीची पद्धत, खत पाणी नियोजन, रोग कीड नियंत्रण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रीची योग्य दिशा, हे सगळं सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतांश शेतकरी पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि त्यामुळेच त्यांचा नफा अर्ध्यावर येतो. यादीतलं पहिलं पीक आहे टोमॅटो, आणि याचं कारण अगदी सरळ गणित आहे. टोमॅटोचं झाड लागवडीनंतर साधारण 60 ते 65 दिवसांनी फळ द्यायला सुरुवात करतं आणि पुढे 3 ते 4 महिने सतत तोडणी चालू राहते. ऑगस्टमध्ये लावलेलं रोप जेव्हा फुलऱ्यात आणि फळधारणेत येतं तेव्हा नेमका पाऊस ओसरलेला असतो आणि कोरडी थंड हवा सुरू झालेली असते. हीच हवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपोआप कमी करते, कारण करपा आणि जीवाणूजन्य रोगांना ओलसर दमट वातावरण लागतं, जे या काळात नसतं. लागवडीसाठी जमीन नांगरून चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि उंच गादीवाफे तयार करावे, जेणेकरून मुळांना पाणी साचून मुळांची सड होणार नाही. मल्चिंग पेपर वापरल्यास जमिनीत ओलावा टिकतो, तणांचा त्रास कमी होतो आणि फळांना मातीचा संपर्क होत नाही. रोपांना आधार देण्यासाठी बांबू तार पद्धत वापरणं आता जवळपास बंधनकारक झालं आहे, कारण जमिनीवर पसरलेल्या झाडांपेक्षा उभ्या आधारावर वाढलेल्या झाडांना सूर्यप्रकाश आणि हवा चांगली मिळते, त्यामुळे फळांची प्रत सुधारते आणि रोग प्रादुर्भाव घटतो. खतांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवातीला शेणखत आणि निंबोळी पेंडीसोबत स्फुरद पालाशयुक्त खतांचा भेसळ डोस द्यावा आणि फळधारणेच्या टप्प्यावर पोटॅशची मात्रा वाढवावी, कारण पोटॅशमुळे फळांना चकाकी आणि टिकाऊपणा मिळतो. एक नवीन आणि उपयुक्त माहिती अशी की आता अनेक कृषी विज्ञान केंद्रे आणि खाजगी कंपन्या मातीचं विनामूल्य किंवा माफक दरात परीक्षण करून देतात. लागवडीपूर्वी हे करून घेतल्यास खतांचा अनावश्यक खर्च टळतो. बाजारभावाबद्दल बोलायचं झालं तर हिवाळ्यात लग्न सराईत किंवा सणासुदीमुळे मागणी वाढते आणि आवक तुलनेने कमी असते, त्यामुळे भाव टिकून राहतात. एकरी उत्पादन जातीनुसार आणि व्यवस्थापनानुसार मोठ्या प्रमाणात बदलतं, त्यामुळे नेमका आकडा सांगण्यापेक्षा हे लक्षात ठेवा की व्यवस्थापन जितकं चोख तितकं उत्पादन आणि नफा जास्त. तर यादीतलं दुसरं पीक आहे काकडी, जे शेतकऱ्यांसाठी तुलनेने कमी कालावधीत पैसा फिरवणारं पीक मानलं जातं. काकडीचं वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून 40-45 दिवसातच पहिली तोडणी सुरू होते आणि नंतर जवळपास 1.5 ते 2 महिने सतत उत्पादन मिळत राहतं. ऑगस्टमधलं दमट वातावरण आणि मध्यम तापमान वेलीच्या जोमदार वाढीसाठी आणि जास्तीत जास्त मादी फुले येण्यासाठी पोषक ठरतं. लागवड करताना बेडमधलं अंतर पुरेसं ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून वेलींना पसरायला जागा मिळेल आणि हवा खेळती राहील. मंडप पद्धतीने वेली वर चढवल्यास फळं सरळ, स्वच्छ आणि आकर्षक येतात आणि जमिनीच्या संपर्कात न आल्याने कूज व बुरशीचे प्रमाण खूप कमी होतं. काकडीचा सगळ्यात मोठा शत्रू फळमाशी आहे, जे फळात अंडी घालून आतून फळ पोखरते. यावर उपाय म्हणून लागवडीनंतर लगेचच कामगंध सापळे लावणं आणि आवश्यकतेनुसार सेंद्रिय व रासायनिक कीटकनाशकांचा समतोल वापर करणं गरजेचं आहे. आणखीन एक मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षित होतो तो म्हणजे परागीभवन. काकडीच्या फुलांचं योग्य परागीभवन झालं नाही तर फळं वाकडी किंवा अर्धवट वाढतात, त्यामुळे मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी वातावरणाची निर्मिती म्हणजे प्लॉटजवळ जास्तीत जास्त कीटकनाशकांची फवारणी टाळणं फायदेशीर ठरतं. सणासुदीच्या काळात उपवासाच्या पदार्थांमध्ये आणि सलाडमध्ये काकडीचा वापर वाढल्याने मागणी टिकून राहते आणि हॉटेल केटरिंग व्यवसायातूनही सातत्याने मागणी येते. काकडी हे पीक कमी खर्चात कमी वेळेत रोख रक्कम मिळवून देणारं पीक असल्याने आर्थिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अनेक शेतकरी हे मुख्य पीक म्हणून किंवा मुख्य पिकासोबतच आंतरपीक म्हणूनही घेतात. तिसऱ्या क्रमांकावर दोडका येतो, जे पीक अनेक शेतकरी नाजूक समजून टाळतात, पण योग्य पद्धतीने घेतल्यास हेच पीक चांगला परतावा देतं. दोडक्याची मुळं खोलवर पसरत असल्याने जमीन खोल नांगरून भुसभुशीत करणं गरजेचं असतं. उंच आणि रुंद बेड तयार करून मल्चिंग केल्यास ओलावा टिकून राहतो आणि तणांचा त्रास कमी होतो. दोडक्यासाठी पक्का मंडप उभारणं जवळपास अनिवार्यच समजा, कारण जमिनीवर
वाढलेला दोडका वाकडा होतो, त्याला माती व पावसाचे डाग पडतात आणि बाजारात त्याला उठाव मिळत नाही. याउलट मंडपावर लोंबळणारा दोडका सरळ, लांब आणि आकर्षक हिरव्या रंगाचा तयार होतो, ज्याला व्यापारी चांगला भाव देतात. या पिकात डावणी आणि पानांवरील अळीचा प्रादुर्भाव पावसाळी वातावरणात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक फवारणी करणं फायद्याचं ठरतं. मुळांच्या चांगल्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड आणि जैविक बुरशीनाशकांची आळवणी करणं उपयुक्त ठरतं. काढणीची वेळ ही महत्त्वाची आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा काढल्याने फळांमधला ताजेपणा टिकून राहतो आणि बाजारात थोडा जास्त भाव मिळतो. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने आणि आवक मर्यादित असल्याने दोडक्याला बऱ्यापैकी चांगला दर मिळतो आणि तुलनेने कमी कालावधीत हे पीक चांगलं परतावा देऊन जातं. चौथ्या क्रमांकावर कोबी वर्गीय पिके येतात. फुलकोबी आणि पत्ताकोबी. ऑगस्टमधलं दमट आणि नंतर हळूहळू येणारं थंड हवामान या पिकाच्या गड्ड्यांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असतं. लागवड करताना नर्सरीतून आणलेली निरोगी रोपच वापरावीत, कारण रोपांची सुरुवातीची तब्येत पुढच्या संपूर्ण वाढीवर परिणाम करते. योग्य अंतरावर झिगझॅग पद्धतीने लागवड केल्यास जागेचा पुरेपूर वापर होतो आणि हवा खेळती राहते. या पिकात डायमंड बॅक मॉथसारख्या आळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, ज्यावर कामगंध सापळे आणि जैविक कीटकनाशकांच्या सहाय्याने नियंत्रण मिळवता येतं. फुलकोबीमध्ये बोरांच्या कमतरतेमुळे गड्डा आतून पोकळ होणं किंवा तपकिरी डाग येणं ही समस्या सामान्य आहे. त्यामुळे लागवडीनंतर काही आठवड्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. श्रावण, भाद्रपद आणि नवरात्रीच्या काळात उपवास व सणांमुळे या भाज्यांना बाजारात स्थिर मागणी असते. कमी कालावधीत तुलनेने कमी खर्च आणि हमखास मागणी यामुळे हे पीक विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सोयीचं ठरतं. 5व्या क्रमांकावर कारलं आहे, जे आरोग्याच्या दृष्टीने वाढत्या जागरूकतेमुळे बाजारात कायमच मागणीत असणारं पीक आहे. उन्हाळ्यातले तीव्र उष्णतेत या पिकावर विषाणूजन्य रोगांचा आणि रोगशोषक किडींचा भयंकर हल्ला होतो. पण ऑगस्टमध्ये कमी झालेलं तापमान आणि पुढे येणारं अनुकूल हवामान वेलींच्या निरोगी वाढीसाठी पोषक ठरतं. कारल्याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे पिवळी शिरा मोजॅक व्हायरस, जो पांढरी माशी आणि मावा यांच्या मार्फत झपाट्याने पसरतो. यावर नियंत्रणासाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे मोठ्या प्रमाणात लावणं आणि सुरुवातीपासूनच सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि आरोग्यदायी आहाराकडे कल वाढल्याने कारल्याचा वर्षभर स्थिर मागणी राहते आणि भाव फारसे खाली येत नाहीत. या पिकात ही मंडप पद्धत आणि मल्चिंगचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. 6व्या क्रमांकावर मिरची आहे, जी रोजच्या स्वयंपाकातला अविभाज्य घटक असल्याने बाजारात नेहमीच मागणी राहते. यंदा पाऊस लांबल्यामुळे आणि उष्णतेमुळे अनेक ठिकाणी मिरचीचे प्लॉट लवकर खराब झाले. त्यामुळे ऑगस्टमध्ये लागवड करणाऱ्यांसाठी बाजारात संधी निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या पावसाळी काळात करपा, दावणी आणि पानं चुरडणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा त्रास होऊ शकतो. पण हा काळ नीट सांभाळला तर पुढे हिवाळ्यात झाडं भरपूर उत्पादन देतं. जातींची निवड स्थानिक बाजारपेठेतल्या मागणीनुसार करावी. काही भागात तिखट आणि मध्यम लांबीच्या जातींची मागणी असते, तर काही भागात लांब आणि तिखट जातींना पसंती मिळते. थ्रिप्स आणि कोळी या 2 किडी मिरचीचं सर्वात मोठं नुकसान करतात. त्यामुळे नियमित निरीक्षण आणि वेळेवर फवारणी आवश्यक आहे. मिरचीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बाजारभाव पडले तरी माल झाडावरच लाल होऊ देऊन नंतर सुकवून मिरची म्हणून विकण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता बरीच कमी होते. आणि आता 7व्या क्रमांकावर शिमला मिरची आहे, जे तुलनेने आधुनिक आणि जास्त परतावा देणारं पीक मानलं जातं. पूर्वी फक्त पॉली हाऊस किंवा शेडनेट पुरतं मर्यादित असलेलं हे पीक आता खुल्या शेतातही मल्चिंगच्या सहाय्याने यशस्वीपणे घेतलं जातं. रोपांची वाढ होताना त्यांना आधार देणं आवश्यक आहे, कारण फळांच्या वजनाने फांद्या मोडण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या पावसाळी काळात मुळकूज आणि विषाणूजन्य रोगांचा धोका वाढतो, पण पाऊस ओसरल्यानंतर योग्य व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ आणि फळधारणा वेगाने होते. फळांना चकाकी आणि जाडी वाढवण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉनचा योग्य वेळी पुरवठा उपयुक्त ठरतो. शहरी बाजारपेठांमध्ये शिमला मिरचीला नेहमीच चांगला भाव मिळतो आणि योग्य पॅकिंग करून मोठ्या शहरातल्या बाजारात माल पाठवल्यास स्थानिक बाजारापेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता जास्त असते. आता एक महत्त्वाचा मुद्दा, जो बहुतांश व्हिडिओमध्ये सांगितला जात नाही. फक्त पीक निवडणं आणि लागवड करणं पुरेसं नाही, विक्री व्यवस्थापन हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आजकाल सरकारच्या ई-नाम पोर्टलवर आणि ॲग्री मार्केट ॲपसारख्या माध्यमातून विविध बाजार समित्यांमधले भाव घरबसल्या तपासता येतात. लागवडीपूर्वी आणि विक्रीपूर्वी हे भाव तपासल्यामुळे कुठे माल पाठवायचा याचा अंदाज बांधता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे पीक विमा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसारख्या योजनांमध्ये नोंदणी केल्यास अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान काही प्रमाणात भरून निघतं आणि भाजीपाला पिकांसाठीही अनेक राज्यात हवामानावर आधारित विमा योजना उपलब्ध आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे काढणी पाश्चात्य व्यवस्थापन. भाजीपाला काढणीनंतर लगेच सावलीत ठेवणं, प्रतवारी करून वेगवेगळ्या आकारानुसार पॅकिंग करणं आणि शक्य असल्यास
प्री कूलिंग सुविधा वापरणं, यामुळे मालाची टिकवून क्षमता वाढते आणि नासाडी कमी होते. चौथी बाब म्हणजे गट शेती आणि करार शेती. अनेक शेतकरी गट एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात माल गोळा करतात आणि थेट प्रक्रिया उद्योग किंवा मोठ्या विक्रेत्यांशी करार करतात, ज्यामुळे मध्यस्थांचा वाटा कमी होऊन शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा येतो. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेकॉर्ड ठेवणं. प्रत्येक पिकावर झालेला खर्च, मिळालेलं उत्पादन आणि विक्रीतून आलेला पैसा यांची नोंद ठेवल्यास पुढच्या हंगामात कोणतं पीक फायदेशीर ठरलं हे स्पष्टपणे समजतं आणि त्यानुसार नियोजन सुधारता येतं. तर मित्रांनो, ही होती ऑगस्ट महिन्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या 7 पिकांची सविस्तर माहिती. पण लक्षात ठेवा, कोणतंही पीक स्वतःहून यशस्वी होत नाही. योग्य वेळ, योग्य नियोजन, नियमित निरीक्षण आणि बाजाराचा अभ्यास या 4ही गोष्टी एकत्र आल्या तरच नफा होतो. लागवडीपूर्वी मातीचं परीक्षण करा, स्थानिक हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवा आणि केवळ एका पिकावर अवलंबून न राहता शक्य असले 2-3 पिकं योग्य नियोजन करा, जेणेकरून बाजारातल्या चढ उताराचा धोका विभागला जाईल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह.